महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन. आपणा सर्वांना साधुवाद, अभिवादन आणि सप्रेम जय भीम. पहिल्यांदा थोडंसं विषयासंबंधात, मागच्या गुरुवारी मला यायचं होतं, परंतु पावसामुळे काही मी येऊ शकलो नाही. आणि मागच्या गुरुवारचा विषय होता राम मंदिर. माझ्याकरता तो संविधानाचा विषय होता, कारण 1992 6 डिसेंबरपासून मी त्या विषयाचा फॉलो करतो आहे त्या विषयाला. आणि 1992ला जी बाबरी मस्जिदचं पतन झालं, तेही मी एका धर्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही की मुसलमानांची मस्जिद पाडली, हिंदूंनी पाडली. हा काय माझा दृष्टिकोन तेव्हाही नव्हता. माझं म्हणणं असं होतं त्याही वेळी, आणि वारंवार मांडतो आहे मी, त्याच्यावर काही फोरममध्ये चर्चा होतात की संविधानाने मूलभूत हक्काच्या अध्यायामध्ये अनुच्छेद जो 25 दिलेला आहे, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, त्या अनुच्छेद 25चं बाबरी मस्जिदच्या पतनाने एक प्रकारे अवमूल्यन झालेलं आहे. आणि दुसरं असं की धर्मनिरपेक्षतेचा जो सिद्धांत आहे, संविधानाचा एक आधार मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाचा 2017चा राईट टू प्रायव्हसीच्या संबंधात जर आपण निर्णय पाहिला तर आपल्याला असं दिसेल की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की संविधानाचे 2 भाग करता येतील. एका भागाला त्यांनी बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या भागाला बाकीचा भाग आहे. बेसिक स्ट्रक्चर आणि बाकीचं संविधान असा भेद करताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की बेसिक स्ट्रक्चर जे आहेत, 6 सिद्धांत त्याच्यामध्ये आहेत, त्याला संसदही हात लावू शकत नाही, त्याला कोणीही बदलू शकत नाही. हे संविधानात कुठेही सापडणार नाही, आपल्याला डिबेट्समध्ये कुठेही सापडणार नाही. परंतु हे 2017च्या जजमेंटमध्ये आणि त्याच्याही आधी हे नमूद करण्यात आले. आणि त्यामध्ये एक सेक्युलरिझम आहे. त्याचवेळी बाबासाहेब असं म्हणतात 4 नोव्हेंबर 1948च्या भाषणामध्ये की संविधानाची मूळ संरचना, संविधानाचं स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं स्ट्रक्चर जर सुसंगत असेल तर संविधान योग्य प्रकारे लागू करता येतं. परंतु जर ॲडमिनिस्ट्रेशनचं स्ट्रक्चर आणि संविधानाचं स्ट्रक्चरच्यात विसंगती असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रियेच्या माध्यमाने संविधानात बदल न करताही संविधान डिस्टॉर्ट करता येतं. आणि ती प्रक्रिया आज सुरू आहे. तेव्हा राम मंदिराला, त्या इश्यूला मी त्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला. विस्ताराने मी मैत्री इंडियावर मांडलेलं आहे. ज्यांना पाहायचं असेल त्यांना ते पाहता येईल, त्यांना ते ऐकता येईल. खूप विस्ताराने त्याची मी मांडणी केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयासंबंधातही मी बोललेलो आहे त्याच्यामध्ये. तो विषय मागच्या गुरुवारचा होता आपला, परंतु नंतर मग परवाच्या दिवशी बनसोडजींचा फोन आला की या गुरुवारी तुम्हाला यायचं आहे. आणि मी म्हटलं की विषय, तर म्हणे मी चर्चा करून सुचवतो तुम्हाला विषय. आणि ही चांगली परंपरा आहे. वंदना संघातही आम्ही ही परंपरा पाळतो की कोणताही निर्णय एक व्यक्ती आमच्याकडे घेत नाही, आम्ही विचारतो, त्या धम्मसंगीतीला विचारतो किंवा मासिकाचा हा विषय असेल पुढच्या महिन्याला, चालेल का आपल्याला, तुमच्याजवळ काही पर्याय आहे का, दुसरा विषय असेल का. तर मलाही फार बरं वाटलं की बनसोडांनी सुचवलं की मी विचारतो, काही लोकांना कन्सल्ट करतो. आणि मग जो करंट इश्यू आहे, आज ज्याचा निकाल लागणार आहे सर्वोच्च न्यायालयात, तो प्रशांत भूषण आणि सर्वोच्च न्यायालयाची अवमानना हा जो विषय आहे, या विषयावर बोलावं. आणि काल मला 15 ऑगस्टवर बरंचसं बोलायचं होतं, त्यामुळे मला काही फार प्रिपरेशनला वेळ मिळाला नाही. जेवढा मला वेळ पाहिजे होता तेवढा मला वेळ मिळाला नाही. परंतु जी काही माहिती मी संकलित करू शकलो आणि जे काही रेफरन्सेस मी शोधू शकलो, त्या आधारावर मी आजच्या विषयाची मांडणी करणार आहे. माझं ओरिजिनल यामध्ये माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन हे फार कमी असणार आहे,
परंतु जे काही व्यक्त झालेलं आहे आतापर्यंत मीडियाच्या माध्यमातून ते मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्यावर जर चर्चा आपल्याला करता आली तर कदाचित या विषयावर अधिक चांगल्या प्रकारे आपण न्याय देऊ शकू. या विषयाचा संबंध जो आहे हा केवळ प्रशांत भूषण आणि सर्वोच्च न्यायालय असा हा संबंध नाही आहे. याच्यामध्ये भारताचं संविधान आहे. संविधान 2 कलमाच्या संदर्भात येतं या ठिकाणी. एक तर 1919A आणि दुसरं आर्टिकल 129. या 2 आर्टिकलचा या निर्णयाशी संबंध असल्यामुळे एक आपल्याला माहीत आहे 1919A माहीत आहे आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्काच्या अध्यायात आहे. आणि साधारणपणे जे प्रशांत भूषण जे बोललेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला का, झाला असेल असं सर्वोच्च न्यायालय मानत असेल तर मग संविधानाच्या 19 कलमाच्या अंतर्गत जो विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे त्याचं काय. हा या प्रकरणाने, या केसने, या खटल्याने हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित केलेला आहे. मी काही लॉयर नाही आहे, संविधानाचा ज्ञाताही नाही आहे. कॉन्स्टिट्युशनल लॉ ज्याला आपण म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल लॉ, संविधान नाही म्हणणार मी, कॉन्स्टिट्युशनल लॉ त्याचाही मी काही फार ज्ञाता नाही आहे. परंतु जे काही मला मांडता येईल ते मी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि आपण त्यावर चर्चा करूया. 2014 पासून सातत्याने जर रिपोर्ट्स पाहिलेत, मोदीचं सरकार जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून रिपोर्ट्स पाहिलेत तर भारतामध्ये विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सातत्याने संकोच होत आहे. सर्व इंटरनॅशनल रिपोर्ट्स या बाबतीत जे येत आहेत ते दरवर्षी मांडतात की कोणत्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती आहे. आणि या रिपोर्ट्सच्या आधारावर जर आपण पाहिलं, सरकार काय म्हणतं, मोदी काय म्हणतं, त्यांचे भक्त काय म्हणतात, हा भाग वेगळा. परंतु जगात भारतामध्ये सातत्याने 2014 पासून तर या अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. संकोच या मर्यादेपर्यंत गेलेला आहे की वर्तमान सरकारच्या विरोधात, मोदींच्या विरोधात जर कोणी काही बोललं तर एक कधी काळी आमच्यापैकी काही लोकांना आठवत असेल की इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री होत्या तेव्हा एक देवकांत बरुआ, DK बरुआ नावाचे त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी म्हटलं होतं की इंदिरा इज इंडिया, इंदिरा इज इंडिया. जे संविधान त्या गृहस्थाला किती कळलं असेल माहीत नाही, परंतु आजची सिच्युएशन अशी आहे की मोदी इज इंडिया. आणि त्यामुळे मोदीच्या विधानाला, मोदींच्या निर्णयाला जर विरोध केला तर UAPAच्या अंतर्गत तुम्हाला किती वर्ष जेलात पाठवलं जाईल माहीत नाही. पण तरीही लोक रिस्क घेऊन बोलतायत, कारण हा स्वतःच्या मानवाधिकाराचा प्रश्न आहे. एक सुंदर म्हणजे कविता म्हणजे इंग्रजीमधून आहे, ती मी आणायचं विसरलो मी. ती असं म्हणते की माणसाचा मृत्यू झाल्यावर तो बोलत नाही, माणसाचा मृत्यू झाल्यावर तो विचार करू शकत नाही, परंतु जो विचार करू शकत नाही आणि बोलतही नाही त्याचा ऑलरेडी मृत्यू झालेला असतो. सुंदर 4 ओळीची कविता आहे आणि ती फार सुंदर आहे. कधीतरी मी त्याचा रेफरन्स माझ्या डायरीमध्ये आहे, ती मी पाहीन. अशी ही स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी आहे की संविधानच नाही तर संविधानासहित सर्व संवैधानिक संस्थांचं 2014 पासून सातत्याने अवमूल्यन होत आहे. आणि जवळपास या संवैधानिक संस्थांचा अर्थ असा होतो की त्या सरकारच्या नियंत्रणात नसतात. संविधानाने त्यांची स्थापना केलेली असते. राष्ट्रपती त्या संवैधानिक संस्थांवर
जी काय नियुक्त्या करायच्या त्या नियुक्त्या करतात राष्ट्रपती, आणि या संस्था डायरेक्टली राष्ट्रपतीला उत्तरदायी असतात, अन्य कोणालाही उत्तरदायी नसतात. उदाहरणार्थ पब्लिक सर्व्हिस कमिशन ही संवैधानिक संस्था आहे, राष्ट्रपती नियुक्त करतात, आणि पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये कोणालाही काढायचं असेल तर पार्लमेंटमध्ये अभियोग चालवावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढण्याकरता जी प्रक्रिया आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढण्याकरता जी प्रक्रिया पदावरून, तीच प्रक्रिया याच्याकरताही आहे. कोणाकरता आहे? पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्याला. तीच निर्वाचन आयोगाकरताही तीच प्रक्रिया लागू होते. कॉम्प्ट्रोलर CAG करताही तीच प्रक्रिया लागली. परत प्रधानमंत्री असं म्हणू शकत नाही. लवासाचं प्रकरण आपल्याला माहीत आहे. लवासाचं प्रकरण माहीत आहे. जेव्हा 2019च्या निवडणुकांमध्ये काही लोकांनी, म्हणजे BJPच्या काही लोकांनी अमित शहा सहित प्रक्षोभक भाषणं केली, परंतु निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. जेव्हा हा मुद्दा निवडणूक आयोगासमोर आला तेव्हा लवासांनी फक्त याला विरोध केला की प्रधानमंत्री असं बोललं आहे तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. त्या एका गोष्टीसाठी त्याच्या परिवाराला हरॅश केलं गेलं, आणि शेवटी त्याला काढता येत नाही. प्रधानमंत्र्याच्या निर्णयाने काढता येत नाही. त्याची प्रमोशनवर बदली केली. एशियन डेव्हलपमेंट बँक ADB ही जी एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्यांचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची बदली केली. त्यांनी काल परवा राजीनामा दिला आणि आता तिथे ते जॉईन होणार आहेत. असं असतानाही या सगळ्या संस्था आज सरकारच्या अधीन झालेल्या आहेत, इन्क्लुडिंग ज्युडिशियरी. तर या परिप्रेक्ष्यामध्ये आपण या सगळ्या बाबींचा विचार करतो आहोत, या खटल्याचा विचार करतो आहोत. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, कारण काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. परंतु त्या पटत जरी नसल्या तरी प्रश्न आहे त्याच्या संबंधात काय करावं. दिसते कधी कधी धडधडीत की हा न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे, हे दिसतं. माझे एक मित्र होते, मरण पावलेत ते, त्यांचं नाव होतं प्राध्यापक माधव मेनन. भारतामध्ये जेवढ्या काही ज्युडिशियल अकॅडमीज एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, ज्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं प्रशिक्षण करतात, त्या अकॅडमिक्सचे ते संस्थापक डायरेक्टर राहिलेले आहेत. संविधानाविषयी फार मोठा माणूस होता तो, पण फार साधासुद्धा माझ्यासारख्या माणसाला मी म्हणजे आमची एक प्रकारे मैत्री होती वेगवेगळ्या संदर्भात. आणि जेव्हा आम्ही भंतेजीबरोबर बोधगयेच्या आंदोलनात कार्य करत होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की बोधगयेच्या संबंधात नवीन कायद्याचा ड्राफ्ट बनवावा. तेव्हा त्यांनी मला खूप मदत केली. त्यांना सहज एक दिवस विचारलं, कॅन यू डिफाईन जस्टिस? तुम्ही न्यायाची व्याख्या करू शकता का? मला सांगाल का न्यायाची व्याख्या काय? यार म्हणे, तू फालतूचे प्रश्न विचारत असतोस, डोक्याला ताप देत असतोस. म्हटलं याच्यात फालतू काय आहे? म्हणजे सोपं आहे. भारताच्या संविधानाने जे मान्य केलेलं आहे, डॉक्टर आंबेडकरांनी जे मान्य केलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला सांगेन मी, ते सिंपल आहे. म्हणे न्यायालय देईल तो न्याय. न्यायाची व्याख्या काय आहे? न्यायालय देईल तो न्याय. तुम्हाला पटो न पटो हा तुमचा प्रश्न आहे, हा न्यायालयाचा प्रश्न नाही. जस्टिस इज जस्टिस डिलिव्हर्ड बाय द कोर्ट. न्यायालय देईल तो न्याय. तर या परिप्रेक्ष्यामध्ये आपण या संबंधात आपण आता बोलतो आहोत. अधिवक्ता प्रशांत भूषण यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल सुमोटो घेतली असं मानलं जातं, कारण कोणीही त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलं नव्हतं. त्यांनी जे काही ट्विट्स केले त्या ट्विट्सच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतलेली आहे. आणि जेव्हा न्यायव्यवस्था स्वतः दखल घेते त्याला सुमोटो असं म्हटलं जातं कायद्याच्या भाषेत. या खटल्याच्या संबंधात जे पीठ गठीत करण्यात आलेलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचं बेंच गठीत करण्यात आलं होतं, त्यामध्ये 3 न्यायाधीश होते. 3 न्यायाधीश आहेत, अरुण मिश्रा, BR गवई आणि कृष्णा मुरारी.
अरुण मिश्रा या खंडपीठाचे अध्यक्ष आहेत आणि बाकीचे 2 न्यायाधीश त्यांचे सहकारी आहेत. न्यायालयाचा निकाल खटला 22 जुलै 2020ला सुरू झाला. 14 ऑगस्टला निकाल लागला त्याचा आणि आज गुरुवार दिनांक 20 रोजी त्यांना जी काही शिक्षा होणार आहे ती शिक्षा आज सुनावली जाणार आहे. हा खटला काय आहे थोडक्यात मांडता येईल. हे प्रकरण आहे प्रशांत भूषण यांनी केलेल्या प्रशांत भूषण यांनीच केलेल्या 2 ट्विटचे, म्हणजे त्यांच्या ट्विटरवर या समाज माध्यमातील भूषण यांच्या खात्यावरून त्यांनी केलेल्या टिप्पणीचे. समाज माध्यमांचा वापर कोण कसा करतो हा निराळा विषय आहे. मोठा फेसबुकच्या संबंधात, झुकरबर्ग आणि फेसबुकच्या संबंधात सध्या मीडियामध्ये खूप काही लिहून येत आहे. विशेषतः फेक न्यूज ज्याला आपण म्हणतो, खोट्या बातम्या देण्यासंबंधात झुकरबर्गची साक्ष नोंदवण्यात आली अमेरिकेच्या पार्लमेंटसमोर. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इवन व्हिएटनाम या देशांनी त्यांच्यावर अनेक निर्बंध लादलेली आहेत. भारत सरकार त्यांच्यावर निर्बंध लादायला तयार नाही आहे. कारण काल यांनीच एक फेसबुकची मला बातमी सांगितली, त्याचा सोर्स काय त्यांना माहीत नाही. तर जी एक कमिटी आहे सूचना व प्रसारण मंत्रालयाची, त्या कमिटीचे पार्लमेंटरी कमिटी आहे, तिचे अध्यक्ष आहेत शशी थरूर. आणि शशी थरूरने म्हटलं की अमेरिकेचे पार्लमेंट जर यांना बोलवू शकते तर आपण का नाही बोलू शकतो, आपणही बोलवावं. पण त्याच्यावर BJPचे सदस्य आहेत, त्यांचा त्याला विरोध आहे. पण या प्रकरणातील प्रश्न या 2 ट्विटपुरता आहे असं ठरवून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांनी 3 आठवड्यापूर्वी 22 जुलै रोजी त्याविषयी प्रशांत भूषण यांच्यावर अवमानाची कारवाईची नोटीस बजावल्यामुळे या प्रकरणाला खरा आकार आला. या नोटिशीत या 2 ट्विटचा शब्दशः उल्लेख होता. तर शुक्रवारच्या निकालपत्रात उल्लेखासोबतच उहापोह देखील झालेला आहे. ते उल्लेख असे सांगतात, सरन्यायाधीश नागपूरच्या राजभवनानजीक 50 लाख रुपयाच्या मोटरसायकलवर मुखपट्टीविना आणि विना हेल्मेट बसलेले असताना त्यांनी न्यायालये टाळेबंदी ठेवून सर्वसामान्य माणसांना त्यांचा मूलभूत हक्क नाकारला. नागपूरले हार्ले डेव्हिडसन नावाची मोटरसायकल, अमेरिकेची मोटरसायकल ही जगात फार प्रसिद्ध आहे आणि आपल्याला कदाचित माहीत नसेल, अमेरिका आणि भारताच्या व्यापारी करारात या मोटरसायकलवर भारताने जो कर लावलेला आहे तो कर कमी करावा यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. तो त्यांच्या व्यापारी चर्चेचाही एक मुद्दा आहे. एवढी ती मोटरसायकल अमेरिकेकरता महत्त्वाची आहे. ते बसले होते, सगळ्यांनी पाहिलं, आपण ते चित्रही आपल्याला मिळालेलं आहे. त्यात म्हणणं एवढंच होतं की मोटरसायकलवर बसलेले आहेत आणि त्यात एका ठिकाणी लिहिलेलं आहे की ती BJPच्या एका कार्यकर्त्याची मोटरसायकल होती. हेही वर्तमानपत्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. बसलेले आहेत मोटरसायकलवर, तोंडाला मास्क नाही आणि इकडे सर्वोच्च न्यायालयात मात्र प्रकरणाच्या सुनावणींना बंदी करण्यात आली आहे, एवढंच त्याने म्हटलं. हे अवमानाचे पहिलं कारण तर गेल्या 6 वर्षात आणीबाणी घोषित झालेली नसूनही लोकशाहीचा कसा विध्वंस होतो आहे हे येणाऱ्या काळातील इतिहासकारांनी सांगितल्यास सर्वोच्च न्यायालय आणि गेल्या 4 सरन्यायाधीशांचा कार्यकाळ यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. हे दुसरं ट्विट आहे त्यांचं. या दोन्ही कारणांचा विचार एकत्रितपणे केल्यास अवमान पुन्हा एका व्यक्तीचा नव्हे तर सर्वोच्च न्यायालय या संस्थेचा झाला आहे असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला. हे न्यायालयाने स्पष्ट केले. तसे करताना गेल्या 6 वर्षातील लोकशाहीच्या स्थितीविषयीची टिप्पणी हे आपले अभ्यासू मत आहे असे प्रशांत भूषण यांचा बचाव पुरेसा नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्यातून देशातील लोकशाही टिकवणाऱ्या महत्त्वाच्या संस्थेविषयी अनादर प्रतीत होतो आणि म्हणून हे ट्विट करणारे प्रशांत भूषण दोषी ठरतात
असा निकाल या त्रिसदस्यीय पीठाने दिला. 2 ट्विट आहेत. हार्ले डेव्हिडसनवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बसलेले आहेत. त्यांनी मास्क लावलेला नाही आहे, पण सर्वोच्च न्यायालयात मात्र प्रकरणाच्या सुनावणींना बंदी आहे. आणि गेल्या 6 वर्षामध्ये लोकशाहीचं सतत अवमूल्यन होत असतानाही न्यायालयाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. आणि मग या संबंधात ट्विट करण्यात आलं. न्यायालयालाही अवमान वाटला आणि न्यायालयाने त्यांच्यावर अशा प्रकारचा खटला दाखल केला. या संबंधात 2 प्रावधानं आहेत. एका प्रावधानाला असं म्हणतात, म्हणजे खटला चालवण्यासंबंधात न्यायालय अवमानना अधिनियम 1971, जे न्यायालयाचा अपमान झाला तर भारताच्या संसदेने पारित केलेला कायदा आहे, ज्याला न्यायालय अवमानना अधिनियम 1971 म्हणतात. त्या अंतर्गत हा खटला चालवला जाऊ शकतो. तो कायदा काय आहे? न्यायालय अवमानना अधिनियम 1971 मध्ये न्यायालयाची आपराधिक गुन्हेगारी स्वरूपाची अवमानना व दिवाणी अवमानना असे 2 प्रकार आहेत. अधिनियमातील कलम 2(क)(I) नुसार न्यायालयाशी संबंधित अशा कोणत्याही विषयाबाबत लिखित, मौखिक, चिन्ह वा चित्राद्वारे वा अन्य कोणत्याही पद्धतीने न्यायालयाची अवमानना करणे हा आपराधिक स्वरूपाची अवमानना समजली जाते. न्यायालयाच्या अवमाननेसाठी दोषी व्यक्तीस 6 महिने कारावास किंवा 2,000 रुपयाचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा करण्याचा अधिकार आहे. या कायद्याअंतर्गत जर हा खटला चालवला गेला आणि समोरची व्यक्ती, अवमानना करणारी व्यक्ती दोषी आहे असं जर प्रस्थापित झालं न्यायालयाच्या मते, तर त्या व्यक्तीला 6 महिन्याची शिक्षा, 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. परंतु सर्वोच्च न्यायालयात हा जो खटला आहे, हा खटला या कायद्याअंतर्गत चालवण्यात आलेला नाही. तर त्याऐवजी संविधानामध्ये एक कलम आहे 129, त्या अंतर्गत हा खटला चालवण्यात आलेला आहे. आणि ते कलम 129 अशा प्रकारचं आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये कलम 129 अंतर्गत न्यायालयाच्या अवमानाबद्दल न्यायालयाला खटला चालवण्याचा आणि शिक्षा देण्याचा अधिकार आहे. याचं विवरण बाबासाहेब याच्याविषयी काय म्हणतात हे नंतर मी तुम्हाला सांगतो. या 2 ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे. कायद्यानुसार शिक्षा निश्चित आहे, 6 महिने कारावास, 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही. परंतु या कलमाअंतर्गत जर खटला चालणार असेल तर शिक्षेवर काहीच प्रतिबंध नाही. या कितीही शिक्षा देऊ शकते न्यायालय. या कलमाअंतर्गत जर खटला चालवायचा असेल तर न्यायालय कितीही शिक्षा देऊ शकते. न्यायालय आपल्या निकालपत्रात काय म्हणते? न्यायालय आपल्या निकालपत्रात काय म्हणते? हा 108 पानाचा निकाल आहे. गवईंनी लिहिला आणि गवईंनीच न्यायालयात वाचूनही दाखवलेला हा निकाल आहे. एके ठिकाणी मिश्राने लिहिला आणि गवईने वाचून दाखवला असाही उल्लेख आहे एका वर्तमानपत्रामध्ये. परंतु साधारणपणे परंपरा अशी आहे की जो लिहितो तोच वाचून दाखवतो, दुसरा न्यायाधीश सहसा असा हा काही नियम नाही आहे किंवा कायदा नाही आहे. त्यामुळे आणि मी जे वाचलं आहे त्या आधारावर गवईंनीच लिहिला आणि गवईंनीच हा निकाल वाचूनही दाखवला. काय निकालात काय काय आहेत बाबी? भारतीय लोकशाही अस्थिर करण्याचा प्रयत्न या ट्विटमधून करण्यात आला आहे. व्यापक जनहितासाठी अशा गैरप्रकारावर कठोर कारवाई करायला हवी. न्यायालयाचा उदारपणा कमकुवतपणापर्यंत जाता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या 108 पानाच्या निकालात म्हटलेलं आहे. वकिलाला शिक्षा सुनावणे
हा टोकाचा उपाय आहे. मात्र न्यायाचा प्रवाह शुद्ध ठेवण्यासाठी गरजेचा आहे. न्यायसंस्था भारतीय लोकशाहीचा मध्यवर्ती खांब आहे. न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी या प्रकरणी शिक्षा सुनावणे न्यायालयाचे कर्तव्य आहे, असेही या निकालात म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालय म्हणतं, In convicting activist advocate Prashant Bhushan for contempt, the Supreme Court on Friday tread cautiously in dealing with the age-old clash between right to free speech and contempt of court to rule that free speech was important but could not be used to maliciously interfere with the administration of the justice. न्यायालय हे मान्य करतं आणि या सुरुवातीपासून संविधानाच्या निर्माणापासूनचा एक वादाचा मुद्दा ठरलेला आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड थॉट, विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान हा सातत्याने वादाचा विषय ठरलेला आहे. बाबासाहेब याच्याविषयी काय म्हणतात ते आपण पुढे पाहू. न्यायालयानेही याचा विचार केलेला आहे, परंतु न्यायालय असं म्हणतं या निकालपत्रात की या अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा आधार घेऊन न्यायालयाची अवमानना कोणी करू नये. न्यायालयावर एक प्रकारे हेत्वारोप ज्याला आपण म्हणतो, हेतुपूर्वक केलेले आरोप, अशा प्रकारचे आरोप कोणीही करू नयेत, याकरता याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. A bench of Justice Arun Mishra, B.R. Gavai and Krishna Murari said a citizen was entitled to make fair criticism of judges and judiciary, but free speech must remain entrenched within the boundaries of reasonable restrictions listed under Article 19(2). याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काच्या संदर्भात पोटकलम उपखंड 2 मध्ये या अधिकारावर काही प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की या हक्काचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग करताना त्या उपयोगकर्त्याने याच कलमाअंतर्गत पोटकलम 2 मध्ये जी बंधनं लावलेली आहेत त्याचं पालन केलं पाहिजे, त्याचं पालन करणं आवश्यक आहे. जजेसवर क्रिटिसाइज करा तुम्ही, निकालावरही क्रिटिसिझम करा, परंतु ही बंधनं पाळणं आवश्यक आहे. इफ सिटीजन while exercising his right under Article 19(1) exceeds the limit and makes a statement which tends to scandalize the judges and the institution of administration of justice, such an action would come in the ambit of contempt of court, it said. जर या अधिकाराचा वापर करताना मर्यादाचं उल्लंघन केलं जात असेल, मर्यादाचं उल्लंघन केलं जात असेल आणि जजेस आणि सर्वोच्च न्यायालयाला स्कॅन्डलाइज करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याची दखल घेऊन अवमानना याचिका, अवमानना प्रकरण चालवलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचं. आता इथे प्रश्न असा आहे की मर्यादेत राहावं, म्हणजे हे मोठे मजेदार आहेत, मर्यादेत राहावं. त्या म्हणजे पोटकलम 2 मध्ये ज्या मर्यादा संविधानाने लावलेल्या आहेत त्यामध्ये राहा. ही मर्यादा ठरवावी कोणी? इथे प्रश्न असे येतात की ही मर्यादा कोणी, तुमचं भाषण रिझनेबल, तुमची क्रिटिसिझम रिझनेबल आहे की नाही, हे रिझनेबिलिटी कोणी ठरवावी? आणि इथे ही रिझनेबिलिटी ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. तुम्ही म्हणाल की मी रिझनेबलच आहे, मी मर्यादेतच बोललो, परंतु तुम्ही मर्यादेत बोलले की नाही हे ठरवायचं कोणी? तुम्ही मला प्रेमाने काही बोललेत, तुमच्या मनात काही नाही आहे, पण मला ते टोचलं तर आता ते योग्य की अयोग्य ठरवायचं कोणी? असे प्रश्न येतात की नाही? तुम्ही चांगल्या भावनेने बोललेत, परंतु मला जे पोचलं ते विपरीत पोचलं. मला जसं उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे कसे मजेदार होतात. अमेरिकेमध्ये आंदोलन सुरू होतं, आंदोलन सुरू आहे आणि कमला हॅरिस प्रकरण मी विस्ताराने मांडले, मी ते बोलणार नाही त्याविषयी, कारण कमला हॅरिस म्हणजे थोडंसं बाय द बाय सांगतो तुम्हाला, जर अडचण नसेल तर असे अवांतर थोडेसे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कमला हॅरिस आई
भारतीय, बाप जमैकन आफ्रिकन. तिची आता उपराष्ट्रपदाची उमेदवार, डेमोक्रेटिक पार्टीची उपराष्ट्रपदाची उमेदवार म्हणून तिला तिथल्या राष्ट्रपतीने निवडलं.